भावांनो, जय शिवराय. मी त्रिशूल पाटील. तुम्ही लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं, महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचवलं. माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या सर्व कमेंट्स मी वाचत असतो. भरभरून तुम्ही प्रेम देत असता. तुमचं जे माझ्यावर प्रेम आहे ना, ते प्रेम म्हणजे तो भरोसा सुद्धा आहे. आणि तुम्हाला हेही माहित आहे की मी तुमच्यासोबत कधी बेईमान होऊ शकत नाही. समाजावर, शेतकऱ्यावर, कष्टकऱ्यावर कुठेही जरी अन्याय झाला तरी मी शांत बसू शकत नाही. मनोज दादांच्या विचाराच्या बाहेर जाऊन मी काम करू शकत नाही. तुम्हाला वाटेल की असं परक्यासारखं का बोलतोय मी, परंतु आज मी ज्याला घोडा लावणार आहे तो तुम्हाला चांगला माणूस वाटत असेल किंवा त्याची तुमच्या नजरेमध्ये एक चांगली इमेज असेल की समाजाचं काम करतो, चांगलं काम करतो वगैरे वगैरे. सगळी धूळ फेक आहे. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी जीव की प्राण आहेत. आपल्या काळजाचा विषय आहे तो. आपल्या या श्रद्धेचा कुणीतरी गैरफायदा घेत असेल तर मग शांत बसून चालणार नाही. बाळ्या आवारा नावाच्या एका सुपारी बहादरानं अलीकडच्या काळामध्ये पुतळ्याच्या आडून आपापल्यात भांडणं लावून गावगाड्यातली सामाजिक वीण उस्कटवायचा डाव आखलेला आहे. तुम्ही म्हणाल तो पुतळे बसवताय, यात वाईट काय आहे? मला सांगा, आपल्या महाराजांचा पुतळा अर्ध्या रात्री चोरून बसवण्यात काय अर्थ आहे? अरे, महाराजांचा पुतळा आहे तो. ढोल ताशाच्या गजरात, घोड्याच्या, उटाच्या, हत्तीच्या मिरवणुकीतून, घरातील स्त्रिया, वृद्ध, लहान बालक यांच्या जयघोषातून, महाराजांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून सोडणारा मोठा सोहळा, असा सोहळा साजरा करून पुतळा बसवला पाहिजे. अर्ध्या रात्री झाकून लपून, खाली कसल्या पद्धतीची फाउंडेशन नाही, बेसमेंट नाही, विशेष म्हणजे त्याची प्राणप्रतिष्ठा करत असताना कुठल्याही प्रकारचा विधी नाही, काय नाही. अरे, ह्या रयतेनं सुवर्ण सिंहासनावर बसवलं होतं महाराजांना. बरं, पुतळ्याला कसल्याही पद्धतीची फिनिशिंग नाही. महाराजांच्या चेहऱ्यावरचा हावभाव, त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांनी बसलेल्या घोड्याचा कुठल्याही पद्धतीचा रुबाबदारपणा जाणवत नाही. आणि ते पुतळे निकृष्ट दर्जाचे फायबरचे बसवलेले आहे. आपली नितांत श्रद्धा आहे महाराजांवर. प्रत्येकाला असं वाटतं असाच अश्वारूढ पुतळा आपल्याही गावात असावा. आणि मग या भावनेतून ह्या हरांची संपर्क आला की तो आपल्याला त्या गावात जी काय वर्गणी जमा होईल ती जमा करायला सांगतो. वरचे पैसे मी स्वतः घालतो अशी बतावणी करतो. आणि मग जेवढे पैसे जमले आहेत त्याही पेक्षा कमी पैशाचा निकृष्ट दर्जाचा पुतळा देऊन त्याचं सर्व श्रेय घेण्यासाठी बॅनरबाजी वगैरे करतो. ही त्याची मोडस ऑपरेंडी आहे. याच्यामध्ये भरपूर पैसे खाल्ले आहे शोधानं. मुळात याला हे सर्व करण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाची मदर फादर संघटना म्हणजेच हापचड्डी गँग ही फंडिंग करत आलेली आहे. आणि येत्या काळामध्ये निवडणुकीमध्ये याच पुतळ्याच्या आडून सरकारचा दंगली घडून आणण्याचा डाव आहे. चिखला गावात पुतळ्याच्या आडून मराठा वंजारी, भूम पारंड्यामध्ये पुतळ्याच्या आडून मराठा दलित, परवाच झालेला मराठा मुसलमान आणि आता अंजनगावमध्ये मराठा धनगर. हा योगायोग नाही आहे. मराठा, धनगर, दलित, मुस्लिम एक करण्यासाठी तिकडे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे. पायाला भिंगरी बांधून ही ताकद उभी करण्यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. आणि लक्षात घ्या, सरकारला त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ द्यायचा नाही. म्हणून हे असले मदरचोद सरकारनं दावणीला बांधले आहे. आणि हे ज्यांना महाराजांचा म सुद्धा माहित नाही ना, ते आपल्या भावनांशी खेळून आपल्या श्रद्धेच्या, आपल्या दैवताच्या आडून आपल्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत आहे. या चुकीच्या स्मारकाच्या पद्धतीमुळे हजारो तरुणांवर आज गुन्हे दाखल झालेले आहे. त्यामुळे सर्व समाज बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, या बाळ्या आवाराच्या नादी लागून समाजात वितुष्ट निर्माण करू नका. थोडं सबुरीनं घ्या. आपण सर्व जाती धर्माचे बांधव एकत्र येऊन मनोजदादांच्या मनातलं करून दाखवलं ना, तर मग आपल्यात असं चोरून लपून रात्री अर्ध्या रात्री अशी पुतळ्याची पळवापळव करण्याची गरजच येणार नाही. अखंड हिंदुस्थानच्या राजाचा पुतळा राजासारखाच थाटामाटात, जल्लोषात, उत्साहात, वाजत गाजत, मोठ्या जयघोषात आणि विशेष म्हणजे विधिवत प्राणप्रतिष्ठा करूनच. तोही कसा देखणा पाहिजे, पाहावा आणि पाहतच राहावा असं रोपडं असलेला पाहिजे. का आकार उकार नसलेला, फायबरचा, कुलूमुलू चौथऱ्यावर बसवलेला. हे खरंच तुमच्या बुद्धीला पटत आहे का? विचार करा शांत डोक्यानं. याच पुतळ्याच्या आडून मोठ्या दंगली घडून मोठा गेम करायचा सरकारला आपला. बाळ्या आवारा कधीच समाजाचा नव्हता, नाही आणि नसल. मागे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक सुपारीबाज बाई आरक्षणाचं श्रेय घेण्यासाठी उपोषणाला बसवली होती. ती आठवते का? तिचा स्वामी आहे हो. त्यामुळं अंजनगाववरून कोणी पॅनिक होऊ नका. आणि या त्रिशूल पाटलावर विश्वास ठेवा. मी कधीही काहीही चुकीचं तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही. काहीतरी मोठं आपल्या विरोधात शिजतंय आणि त्यामुळं आपण सावध होणं हे गरजेचं आहे. जय शिवराय, जय भीमराय, जय मल्हार, जय संविधान.